स्वागत आहे आपल्या मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती। आजचा दिवस आहे मार्गशीर्ष अमावस्या आणि विशेष म्हणजे आज शुक्रवार। आई महालक्ष्मी, आई संतोषी माता, आई पितृदेव यांचा अतिशय कृपादायक दिवस। आज केलेली पूजा, दान, उपासना हे सर्व अनेक पटींनी फलदायी ठरते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण करणार आहोत लक्ष्मी कृपा प्रार्थना। मार्गशीर्ष अमावस्येचे महत्त्व। मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय महिना आहे। या महिन्यात अमावस्या म्हणजे पितृतृप्तीचा, घरातील दोष निवारण्याचा, लक्ष्मी स्थैर्याचा दिवस। आज दिवस पितरांना अन्न व जल अर्पण केल्यास पिढीजात अडथळे दूर होतात, घरातील क्लेश, आर्थिक अडचणी कमी होतात। अमावस्या म्हणजे अंधार नाही, तर नवीन प्रकाशाची सुरुवात। शुक्रवार हा दिवस आई महालक्ष्मीचा, वैभव, सौभाग्य आणि शांततेचा आहे। मार्गशीर्ष अमावस्या आणि शुक्रवार म्हणजेच अत्यंत दुर्मिळ योग। आज जर श्रद्धेने दिवा लावला, कमळ किंवा गुलाब अर्पण केले, थोडंसं दान केलं तर घरात लक्ष्मीची स्थायी वास होते। विशेष करून स्त्रियांनी आज शांत मनाने पूजा केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। पूजा करण्याची योग्य वेळ सकाळी सूर्योदयापासून किंवा संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ। पूजा साहित्यांमध्ये तांदूळ, हळद, कुंकू, गूळ, चणा किंवा तीळ, पाणी, दिवा तुपाचा किंवा तेलाचा चालेल, तसेच अगरबत्ती। स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा, घरातील देवघर स्वच्छ करा, तांदळावर दिवा लावा, ओम महालक्ष्मीये नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करा। पितरांसाठी पाण्याचा अंजली अर्पण, गूळ, चणा नैवेद्य दाखवा, शांतपणे 5 मिनिट प्रार्थना करा। मनात कोणतेही द्वेष न ठेवता फक्त श्रद्धा ठेवा। आजच्या दिवशी केलेले दान पितृदोष शांत करते। दान काय करावे? तांदूळ, तीळ, गूळ, पांढरे कपडे, अन्नदान। शक्य असल्यास गाईला अन्न द्या, कावड्याला अन्न टाका। यामुळे पितर संतुष्टी होतात आणि घरावर आशीर्वाद देतात। अमावस्याला काही गोष्टी टाळावे, जसे वादविवाद टाळावा, नकारात्मक शब्द वापरू नका, झाडू संध्याकाळी लावू नका, तामसिक अन्न टाळा, खोटं बोलणे टाळा। आज संयम आणि शांतीचं व्रत ठेवा। आई लक्ष्मी आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदो। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मंदिर यात्रा विथ निकुराजला सबस्क्राईब करायला विसरू नका।